तर चला, नमस्कार सर्वांना. तर बघा, आमचं आज चाललेलं आहे कुरडया करायचं. आणि आता सुरुवातच झाली, कारण का धार पडोस तर काही कुरवड्या करत नाही ती. आणि आता आम्ही जरा 8-10 दिवस केलेच नाहीत कुरवड्या अजिबातच, कारण का महादेवाचं असताना देवाचं, मग आमच्या इकडं काही धार पडेपर्यंत कुरवड्या करत नाहीत. आणि मग घातलं होतं भिजायला मी, आणि एवढं ती गव्हाचा चिकट असा निघाला. रात्री 9:30 वाजता चिक काढला आम्ही. उशीर झाला भरपूर, आणि आमची असंच गप्पा मारत चाललं होतं दोघींचं. पण आज खूप उशीर झाला आम्हाला, 10 वाजून गेले होते चिक हटायला, गरगटायला. खूप ऊन झालं. आणि आज वरतीच कुरवड्या घातल्या, कारण का इथं ना पोरं एवढी त्रास देतात जाता येता. आणि विराज पण आमचा सारखा मध्ये करत असतो, त्याच्यामुळं आम्ही म्हणलं आज काकूच्या स्लॅबवरतीच घालाव्या कुरवड्या. तिथंच घालतो आम्ही, पण ही सावलीमुळे इथं कधी कॉटवर घालतो, कधी वर घालतो. पण आता इथून पुढं तसं नाही करायचं. उन्हाचा अगोदर लवकर करून घ्यायच्या, कारण का खूप त्रास होतो उन्हाचा कुरडया घाला. इथं झाडाखाली नाही चुलीपाशी काय वाटत, पण वरती गेल्यावर इतकं धगाटा सुटतो की असंच. मग इथं असं चाललं, 2 शेराच्याच होतं गहू, जास्त नव्हतं टाकलेलं, कारण का दोघीच आहे आम्ही करायला, आणि दोघीला घरचं काम पण असतं भरपूर, त्याच्यामुळे थोडं करायचं. आता उद्या अजून 2.5 शेराच्या करायच्यात, परत अजून 3 शेराच्या करायच्यात. आता रोज कुरडया चालणार. आणि आमची यात्रा पण आली, मग 14 तारखेला यात्रा आहे. मग 2 दिवस अजून परत घरातली स्वच्छता करावी लागेल, परत यात्रा, त्याच्यामुळे अजून 2-3 दिवस त्याच्यामध्ये जाणार. तर असं आमचं चाललं होतं चिक गरगटायचं. आणि खूप छान पांढरा शुभ्र चिक निघतो. आज चिकाचा व्हिडिओ करायचा आहे, पण काय होतं आहे, आम्हाला होती संध्याकाळ चिक काढायला, आणि 9-9:30ला 9 वाजता चिक काढतो आम्ही, 9-9:30. मग कसं होतं, अंधारात काही कॅमेरा व्यवस्थित दिसत नाही, त्याच्यामुळे आता एका दिवशी जरा लवकर चिक काढून एक व्हिडिओच बनवायचा आहे. कारण का बऱ्याच ताई म्हणल्या तुम्ही चिक कसा काढता ते पण दाखवा ताई, व्हिडिओ पूर्ण कुरडयाचा. तर करीन मी प्रयत्न एका दिवशी लवकर काढून, 5-6 वाजता काढून संध्याकाळी एखादा व्हिडिओ मस्तपैकी बनवून मी चिकाचा. चिक पण असं काढतो ती. तर बघा असं मस्तपैकी. आणि ही गहूना चिक एवढा घट्ट निघला होता, त्यात पाणी भरपूर असं वर लागल तसं पाणी आम्ही ओतत होतो, कारण का जास्त असं जड पण रेटत नाही शेवग्यामधून खाली, आणि जास्त पातळ पण तार व्यवस्थित येत नाही. मग मीडियम चिक झाला पाहिजे मस्त. अशी कुरडई घातली की उचलली पाहिजे, असा चिक झाला पाहिजे मस्तपैकी. तर असं पटकन हे आटरून आलं, कारण का जाळ पण होता चांगला, त्याच्यामुळं पटकन ते आटरून आलं. आणि 2-3 वाफा घेतले की बास होतं. तर हे असं मग घट्ट झालं होतं. परत आम्ही थोडंसं अजून पाणी घातलं. आणि आमच्याकडं ती चाटू नाही आहे हटायचं, त्याच्यामुळं आम्ही रवीनंच हटतो. रवीनं पण छान येतं गरगटायला. आणि असं मग एकीनं धरायचं पॅक, आणि एकीनं चांगलं असं हलवायचं, कारण का एवढं सोपं नाही दिसतंय तेवढं कुरवड्याचं काम. खरंच खूप कठीण काम आहे हे. याला पण भरपूर असं लागतं वेळ हलवायला, आणि ताकद लागते याला. हे काय असं चेष्टा मस्करीवर नाही चालत आहे हलवायला, कारण का ह्याला जोर देऊनच हलवावं लागतं, तेव्हा ती चांगलं एकजीव होतं मस्त. आणि गुटळी अजिबात झाली नाही पाहिजे, कारण का गुटळी झाली तर पूर्ण कुरडई बिघडून जाती, त्याच्यामुळे व्यवस्थितच चिक झाला पाहिजे. गुटळी अजिबात चालत नाही. जेवढा चिक आहे ना, चिक मोजून घ्यायचा, जेवढा चिक आहे तेवढंच पाणी घालायचं, आणि नंतर मग गरम पाणी साईडला काढून ठेवायचं, आणि आपल्याला जसं लागेल तसं मग गरम पाणी घालायचं. असं करायचं, एकदमच नाही जास्त पण ओतायचं. मग एकदम कुरडई छान होती. आणि पांढरी आमची कुरडई तर ना कधीसुद्धा लाल होत नाही, एकदम अशा पांढऱ्या शुभ्र कुरवड्या होतात आमच्या. तर आमच्या काकूबाई बघा हलवायला चालू केली त्यांनी. म्हणलं जरा दोघींनी मग गरगटलं, म्हणजे कसं हात पण दुखत नाहीत ना. त्यांनी असं गरगटलं. आणि जाळ असल्यामुळे लगे दणकून वाफ त्याला आली होती लगेच. आणि पातेलं मुद्दाम होऊन आम्ही मोठं ठेवतो, कारण का हलवायला येतं व्यवस्थित. असं हलवायचं सगळं, आणि दणकून एक वाफ द्यायची. 1-2-3 तिसऱ्या वाफेला वरती घेऊन जायचं. 2 वाफा दणकून द्यायच्या, आणि विस्तवा असं पाटीमध्ये ठेवून घेऊन जायचं वरती. तर अजून घट्ट झाला चिक, म्हणून अजून थोडंसं पाणी घातलं म्हणलं, कारण का जास्त घट्ट झाल्यावर पण खाली रेटत नाही शेवग्यामधून, आणि खूप त्रास होतो हाताला, आणि शेवगा पण मोडायची भीती असती.
आणि ते गिराईक होतं ना, त्यांना काय पाहिजे होतं माहिती आहे का, एकदम बारीक नाजूक ताराच्या कुरडया पाहिजे होत्या. त्याच्यामुळे जास्त घट्ट जर केला असता ना तर अजिबातच कुरडई रेटली नसती. नॉर्मली आम्ही थोडंसं पाणी घालून जरा थोडंसं हलकं केलं. जास्त पण पातळ नाही आणि जास्त पण घट्ट नाही, मीडियममध्ये असं मस्तपैकी केलं हलवून. तर गुठळे बिटळे अजिबात काही नाही, मशीनवर चिक काढल्यामुळं आणि डबल गाळून घेतो आम्ही, त्याच्यामुळं व्यवस्थित असं अजिबात त्याच्यात तांब वगैरे काय उतरत नाही किंवा काय नाही. पांढरा शुभ्र चिक निघतं एकदम. आणि असं कडाचं सगळं व्यवस्थित घेऊनच मग झाकून दणकून वाफ द्यायची एक चांगली मस्तपैकी त्याला. तर चला आता जाऊया वरती. आता इथं कुरवड्या घालणार आहेत मी. शेवगा येत आहेत तिकडून काकू आल्या. मम्मी 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 पण येईल आता. आली मम्मी घेऊन. हसती. या लवकर या. इथं कुरवड्या घालणार आहे एवढ्या उन्हात आलाच. हो हां चला चला चला. हॅलो चल चल. कसं वाटतंय उन्हात येऊन? तर बघा इथं झाले होते आमच्या कुरवडे घालून. बघा किती मस्त पांढऱ्या शुभ्र कुरवड्या झाल्यात. आणि बारक्या ताऱ्याच्या असल्यामुळं पण आम्हाला नाहीत बारक्या ताऱ्याच्या आवडत, पण आता यांना पाहिजे होत्या या गिरायकाला बारक्याच तारेनं घाला म्हणून आम्ही घातल्या बारक्या तारेने. आणि त्यांच्या मुलाला सांडगे पण खायचे होते म्हणून आम्ही असे सांडगे मस्तपैकी घातले दोघींनी, कारण का त्यांना सांडगे थोडेसे एक्स्ट्रा पाहिजे होते. मग एका शेवगाचं 3-4 कुरवडे झाले असते तेवढेचे आम्ही सांडगे घालून दिले. काही काही जणांना आवडतात सांडगे खायला. आणि बारीक तार असल्यामुळं अशी सुट्टी दिसते, पण खूप छान कुरवडे झाले. पण आम्ही नाही बारक्या तारानं कधी घालत, मोठ्याच ताराने घालतो. तर चला आता सगळं झालं आणि लाईट नव्हती आज, मग आम्ही झाडाखाली जेवायला बसलो. आमचे साहेब बसले होते, लाजत होते. बघत नव्हती कॅमेऱ्याकडं जेवताना पण. आणि मग मस्तपैकी कैरी, परत खरबूज, पालक भाजी, काकडी, चपाती मस्तपैकी आज झाडाखाली जेवण केलं बसून. तर या जेवायला सर्वांनी आणि पटापट ऑर्डर टाका कोणाला कुरडया मस्त घरगुती पाहिजे असतील तर. चला बाय सर्वांना, भेटूया.